श्रावण महिन्यातील प्रत्येक वाराचं आपलं एक महत्त्व आहे आणि आपली एक गोष्ट आहे. अशाच बुधवारची बुध बृहस्पतीची कहाणी आज आपण ऐकणार आहोत. ऐका बुध बृहस्पतींनो तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथे एक राजा होता. त्याला 7 मुलगे होते. 7 सुना होत्या. त्यांच्या घरी रोज एक मामा भाचे भिक्षेला जात. राजाच्या सुना आमचे हात रिकामे नाहीत म्हणून त्यांना सांगत. असे पुष्कळ दिवस गेल्यावर त्यांना दारिद्र्य आले. सर्वांचे हात रिकामे झाले. मामा भाचे पूर्वीप्रमाणे भिक्षेला आले. सर्व सुनांनी सांगितलं असतं तर दिलं असतं. आमचे हात रिकामे झाले. सर्वात धाकटी सून शहाणी होती. तिने विचार केला, होतं तेव्हा दिलं नाही, आता नाही म्हणून नाही. ब्राह्मण बिनमुख जातात. ती त्यांच्या पाया पडते. त्यांना म्हणते, आम्ही संपन्न असताना धर्म केला नाही ही आमची चुकी झाली. आता आम्ही पूर्वीसारखे होऊ असा काहीतरी उपाय सांगा. तर ते म्हणाले, श्रावण मासी दर बुधवारी आणि बृहस्पतिवारी जेवायला ब्राह्मण सांगावा. आपला पती प्रवासी जाऊन घरी येत नसल्यास दाराच्या पाठीमागे 2 बाहुल्या काढाव्या. संपत्ती पाहिजे असल्यास पेटीवर, धान्य पाहिजे असल्यास कोठीवर काढावी आणि त्याची मनोभावे पूजा करावी. अतिथीचा सत्कार करावा म्हणजे इच्छित हेतू पूर्ण होतात. त्याप्रमाणे ती सून करू लागली. एके दिवशी तिला स्वप्न पडलं, ब्राह्मण जेवित आहे. मी चांदीच्या भांड्यात तूप वाढीत आहे. ती गोष्ट तिने आपल्या जावांना सांगितली. त्यांनी तिची थट्टा केली. इकडे काय चमत्कार झाला. तिचा नवरा प्रवासाला गेला होता. त्या नगराचा राजा मेला. गादीवर दुसरा राजा बसवल्याशिवाय प्रेत दहन करायचं नाही म्हणून तेथील लोकांनी काय केले, हत्तीणीच्या सोंडेत माळ दिली व तिला नगरात फिरवली. ज्याच्या गळ्यात माळ घालील त्याचा राज्याभिषेक होईल अशी गावात दवंडी पिटवली गेली. हत्तीणीने या बाईच्या नवऱ्याच्या गळ्यात माळ घातली. मंडळींनी त्याला हकलून दिलं. पुन्हा हत्तीण फिरवली. पुन्हा त्याच्याच गळ्यात माळ घातली. याप्रमाणे 3दा झालं. पुढे त्यालाच राज्याभिषेक केला. नंतर त्याने आपल्या माणसांची चौकशी केली तेव्हा ती अन्न करून देशोधडीला लागल्याची खबर त्याला मिळाली. मग राजानं काय केलं, मोठ्या तलावाचं काम सुरू केलं. तिथे हजारो मजूर खपू लागले. तिथं त्याची माणसं आली. राजानं आपली बायको ओळखली. त्याला मनामध्ये संतोष झाला. तिनं बुध बृहस्पतीच्या व्रताची आणि स्वप्नाची हकीकत त्याला कळवली. देवानं देणगी दिली. जावांनी थट्टा केली. राजानं ती गोष्ट मनात ठेवली. ब्राह्मण भोजनाचा थाट केला. हिच्या हातानं चांदीचं भांडं दिलं. तूप वाढायला सांगितलं. ब्राह्मण जेवून संतुष्ट झाले. जावांनी ते पाहिलं. त्यांचा सन्मान केला. मुलं बाळं झाली. दुःखाचे दिवस गेले. सुखाचे दिवस आले. जशी त्यावर बुध बृहस्पतींनी कृपा केली तशी तुम्हा आम्हांवर करो ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सफळ संपूर्ण.